नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न बघा. युनिसेफचे नवीन जे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे ते कोण आहे? तर पहिला ऑप्शन आहे करीना कपूर, दुसरा ऑप्शन आहे आयुष्मान खुराना, तिसरा ऑप्शन आहे सलमान खान आणि चौथा ऑप्शन आहे कटरीना कैफ. तर याचं योग्य उत्तर आहे करीना कपूर. आता आपण काही ॲक्टरचे ब्रँड ॲम्बॅसिडर बघूया जे खूप इम्पॉर्टंट आहे, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर बघा, महत्त्वाचे काही ब्रँड ॲम्बॅसिडर बघूया. तर बघा, मालदीव पर्यटनसाठी कोण आहे? तर कतरीना कैफ आहे. मालदीव पर्यटनसाठी जे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे ते आहे कटरीना कैफ. दुसरं जे आहे मानसिक आरोग्य साठी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे अभिनव बिंद्रा. ठीक आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया पर्यटनसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे सारा तेंडुलकर. त्यानंतर युनिसेफसाठी आपण आताच बघितलं कतरीना कैफ आहे म्हणून. आणि त्यानंतरचं MP पर्यटनसाठी कोण आहे ब्रँड ॲम्बॅसिडर? तर पंकज त्रिपाठी. त्यानंतर बंदरे, जहाज, जलमार्ग यासाठी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे मनू भाकर. त्यानंतर पुढील आहे खो खो विश्वचषकसाठी कोण आहे ब्रँड ॲम्बॅसिडर? तर ते आहे सलमान खान. त्यानंतर पुढचं बघूया, फिट इंडिया आयकॉनसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे आयुष्मान खुराना. त्यानंतर झारखंड राज्य पर्यटनसाठी आहे ब्रँड ॲम्बॅसिडर महेंद्रसिंग धोनी. त्यानंतर पुढील आहे ओडिशा हातमागसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे माधुरी दीक्षित. त्यानंतर आहे थायलंड पर्यटनसाठी आहे ब्रँड ॲम्बॅसिडर सोनू सूद. त्यानंतर सायबर गुन्हे केंद्रसाठी आहे ब्रँड ॲम्बॅसिडर रश्मिका मंदना. त्यानंतर आहे ऑडी कंपनीसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर नीरज चोप्रा आहे. त्यानंतर तंबाखू नियंत्रणसाठी आहे ब्रँड ॲम्बॅसिडर PV सिंधू. तर हे खूप महत्त्वाचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. त्यानंतरचा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न जो प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते, तो म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री कोण? महिला उपमुख्यमंत्री विचारलेला आहे आणि त्या आहे पहिला ऑप्शन बघा सुनीताताई पवार, सॉरी इथे सुनित्रा पाहिजे. ठीक आहे, सुनित्राताई पवार. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे पंकजाताई मुंडे, तिसरं ऑप्शन आहे सुप्रियाताई सुळे आणि चौथं ऑप्शन आहे अदितीताई तटकरे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे हे आहे सुनित्राताई पवार. या नवीन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण बघूया अदिती तटकरे ताईंकडे कोणतं खातं आहे? तर खाते पण विचारलं जातात. तर अदितीताईकडे खातं दिलेलं आहे महिला व बाल विकास. त्यानंतर पंकजाताई मुंडेकडे खातं आहे पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन. त्यानंतर सुनित्राताई पवार यांच्याकडे जे नवीन खाते दिली आहे ती आहे टोटल 3 खाते दिली आहे, त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. पहिलं जे खातं आहे सुनित्राताई पवारकडे ते आहे राज्य उत्पादन शुल्क. दुसरं जे खातं दिलं आहे ते आहे क्रीडा युवक कल्याण आणि तिसरं आहे अल्पसंख्याक. असे 3 खाते दिलेले आहे. त्यानंतर बघा, आतापर्यंत महाराष्ट्राचे आजवर झालेले उपमुख्यमंत्री आपण बघूया, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की सध्या चर्चेतील उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे, तर चर्चेतील प्रश्न हे 100% विचारत असते. तर बघा, नाशिककरराव तिरपुडे. त्यानंतर दुसरे आहे सुंदरराव सोळंके. तिसरे आहे रामराव आदिक. चौथे आहे गोपीनाथ मुंडे. त्यानंतर आहे छगन भुजबळ 1999 ते 2003. विजयसिंग मोहिते पाटील 2003 ते 2004. RR पाटील 2004 ते 2008. वर्षसुद्धा विचारल्या जातात. छगन भुजबळ 2008 ते 2010. त्यानंतर बघा अजितदादा पवार 2010 ते 2012. त्यानंतर अजितदादा पवार परत 2012 ते 14. त्यानंतर अजितदादा पवार 2019 ते 19. ठीक आहे. त्यानंतर अजितदादा पवार परत 2019 ते 2022.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस 2022 ते 2024. त्यानंतर अजितदादा पवार 2023 ते 2024. आणि एकनाथ शिंदे सध्या ते सुद्धा उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे. आणि त्यानंतर झालेले आहेत पहिल्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, ठीक आहे, 2026ला. तर बघा, यामध्ये आपण इम्पॉर्टंट प्रश्न 2 कवर करणार आहे, जे तुमच्या पेपरमध्ये 100% येण्याची चान्सेस आहे, ठीक आहे. आणि ते 2 प्रश्न म्हणजे पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची झालेली आहे आणि पहिली महिला उपमुख्यमंत्री कोणत्या राज्याची झालेली आहे आणि त्यांचे नाव काय. तर बघा, पहिली महिला मुख्यमंत्री झालेली आहे ती झालेली आहे उत्तर प्रदेश या राज्याची आणि त्यांचं नाव आहे सुचेता कृपलानी. त्यांचा कार्यकाळसुद्धा लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 1963 ते 14 मार्च 1967. या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहे. आता यानंतर आपण पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बघूया. तर पहा, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री भारतातली पहिली जर विचारली आपल्याला तर ते आहे राजिंदर कौर भट्टल, पंजाब या राज्याच्या. आणि त्यांचा कार्यकाळ आहे 6 ऑगस्ट 1996 ते 21 नोव्हेंबर 1996. तर हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. आणि मुख्यमंत्रीचा प्रश्न तर हा खूप वेळा आलेला आहे, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकते आणि विचारण्यात आलेला खूप काही वेळा हा आला प्रश्न. सुचेता कृपलानी लक्षात ठेवा, पहिल्या मुख्यमंत्री महिला आहेत त्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. महिला ऑस्ट्रेलिया ओपन विजेता या वर्षीच्या 2026च्या कोण आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे एलेना रायबाकिनाने. ऑप्शन क्रमांक 1 आहे याचं करेक्ट उत्तर. तर उपविजेता आहे ते आहे आयर्ना साबालेंका, बेलारुस या देशाच्या. आणि एलिना रायबाकिना जी विजेता आहे ते कोणत्या राज्याचे देशाचे ते सुद्धा विचारले जाते, ते आहे कझाकिस्तानच्या. आता बघा, ऑस्ट्रेलिया ओपन 2026 महिला. तर बघा, एलिना रायबाकिनाने ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद पटकावले त्यांनी 2026चे. आणि विजेता आणि उपविजेता आपण बघितलं तर मार्गारेट कोर्टा जी आहे तिने सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलेलं आहे महिलांमध्ये. तर तिचं नाव लक्षात ठेवा, मार्गारेट कोर्टा आहे. आणि सेरेना विलियम्स तिच्या खालोखाल 23 ग्रँड स्लॅम जिंकणारी महिला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ओपन एरा 22 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारी महिला टेनिसपटू आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत किती वेळा रविवारी अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1. आणि ते एकच वेळा मांडण्यात आलेलं आहे आणि ते पण याच वर्षी मांडण्यात आलेलं आहे 1 फेब्रुवारी 2026 रोजी. लक्षात ठेवा, पहिल्यांदा मांडण्यात आलेला आहे म्हणून प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर बघा, केंद्रीय अर्थमंत्री आपल्याला लक्षात ठेवलंच पाहिजे कारण की खूप वेळा प्रश्न येतो आणि यावर्षीसुद्धा येईलच. तर त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामन. त्यांनी किती वेळा आतापर्यंत अर्थसंकल्प मांडला ते सुद्धा विचारू शकतात. तर त्यांनी आतापर्यंत 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. 9 वेळा याच्यासाठी विचारू शकते कारण की त्यांचा सलग 9 वेळा त्यांनी मांडलेला आहे. त्यानंतर बघा, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोण मांडलेला हा प्रश्न विचारू शकता. तर आतापर्यंत मोरारजी देसाई यांनी मांडलेला आहे 10 वेळा. तर सर्वाधिक जास्त कोण मांडलेला आहे, तर सर्वात जास्त मांडलेला आहे मोरारजी देसाईंनी. त्यानंतर बघा, भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 जेम्स विलियमने मांडलेला होता. तर पहिला खूप महत्त्वाचा आहे तो आहे जेम्स विलियम यांनी 1860मध्ये मांडलेला होता. त्यानंतर बघा, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे 26 नोव्हेंबर 1947. आणि पहिले अर्थमंत्री RK षण्मुखम शेट्टी यांनी मांडलेला होता, ठीक आहे. हा जो अर्थसंकल्प मांडला होता यांनी मांडलेला होता. त्यानंतर बघा, प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950ला जॉन मथाई यांनी मांडलेला होता. आणि
आणि जो निर्मला सीतारामन यांनी 2026मध्ये मांडलेला आहे, त्यांनी एक नवीन रेकॉर्ड विक्रम हासिल केला आहे. तो म्हणजे सलग त्यांनी 9 वेळा मांडलेला आहे बघा. 9व्यांदा त्यांनी सलग कंटिन्यू मांडलेला आहे, म्हणून हा रेकॉर्ड आहे. आणि 9 वेळा अजून याच्या आधी कोणी मांडला आहे, तर ते मांडलेलं आहे पी चिदंबरम आणि प्रणब मुखर्जी यांनी 8 वेळा मांडला. तर सलग जर विचारलं सलग, तर त्याचं उत्तर राहील निर्मला सीतारामन. आणि जर पी चिदंबरमच्या बाबत विचारलं तर त्यांनी 9 वेळा मांडलेला आहे. ठीक आहे. पुढील जो प्रश्न आहे तो आहे ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2026 पुरुष एकेरी. आपण आता याच्या आधी बघितलं होतं महिला एकेरी, आता हे पुरुष एकेरीमध्ये कोण विजेता आहे. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे नोवाक जोकोविच, सर्बिया देशाचा. तर पहिला प्रश्न हाच बनतो की नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा आहे, तर सर्बियाचा आहे. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते आहे कार्लोस अल्कराज, हा कोणत्या देशाचा, हा सुद्धा प्रश्न विचारतो, तर तो स्पेनचा आहे. त्यानंतर राफेल नदाल तिसरं ऑप्शन आहे आणि चौथा ऑप्शन आहे रॉजर फेडरर. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे कार्लोस अल्कराज, स्पेन. तर 2026चा ऑस्ट्रेलिया ओपन कोणी जिंकलेला आहे, कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेला आहे. आणि उपविजेता आहे नोवाक जोकोविच, सर्बियाचा. ठीक आहे. तर बघा, इतिहासात सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पुरुष गटामध्ये कोण मिळवलेले आहे, तर ते आहे नोवाक जोकोविच, 24पेक्षा जास्त मिळवले आहे त्याने. त्यानंतर 2 नंबरला आहे राफेल नदाल याने 22 वेळा. त्यानंतर रॉजर फेडरर याने 20 वेळा आपल्या नावावर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. तर बघा, जागतिक पाणथळ भूमी दिन केव्हा साजरा करण्यात येतो. तर पहिलं ऑप्शन आहे 2 फेब्रुवारी, दुसरं ऑप्शन आहे 2 जानेवारी, तिसरं ऑप्शन आहे 2 मार्च आणि तिसरं ऑप्शन आहे 2 एप्रिल. तर याचं करेक्ट उत्तर आहे 2 फेब्रुवारी. तर बघा, फरवरी महिन्यातले काही आपण दिनविशेष बघूया महत्त्वाचे. तर बघा, 2 फेब्रुवारी आताच सांगितलं जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून पाळण्यात येतो. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्यानंतर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून साजरी करण्यात येते. त्यानंतर 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरे करण्यात येते. त्यानंतर 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येते. त्यानंतर 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येते. तर बघा, डेली करंट अफेअरमध्ये आपण अशाच प्रकारे डेली व्हिडिओ आणणार आहे सकाळी 7 वाजता. त्यासाठी आपल्या चॅनलशी जुळून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा.